साहेबांच्या पाठीशी आपण खंबीरपणे आपलं गाव हे उभा राहिलेलं आहे. पण कधीही त्या ठिकाणी जानकर साहेबांनी निवडणुकीपुरतंच त्यांनी तेवढ्यापुरतंच काय असेल ते राजकारण त्यांनी दाखवलं. समाजकारण करत असताना निश्चितपणानं त्यांनी कुणालाही तिथं आडवं तेवढं चालायचं किंवा आडकाठी घालायचं काम त्यांनी कधीच केलं नाही. आपल्या तालुक्याचा विकास होतोय, लोकांची कामं होती ती कुणाच्या ना कुणाच्या माध्यमातून झाली पाहिजे, हीच भावना जानकर साहेबांनी चिमून राहिलेली आहे. आम्हाला बराचसा त्यांनी जानकर साहेबांनी विरोधही केला, पण तो विरोध हा एक वेगळ्या पद्धतीचा विरोध होता. माझा वैयक्तिक विरोध कधीच झाला नाही. आणि कधी आपण जर आपल्या गावामध्ये जानकर साहेब बऱ्याच वेळा येऊन गेले किंवा आम्ही सर्व आमचे नेते मंडळी आमची सहकारी या गावामध्ये बऱ्याच वेळा प्रचाराच्या निमित्ताने किंवा कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं येऊन गेले, पण कधीही आपण वेगळ्या शब्दाने कधी आपण एकमेकावरती टीका आपण केली नाही. पण आज ही परिस्थिती आज वेगळी होताना आपण बघतोय. आवर्जून मी आपल्याला सांगेन की निवडणुकीचा जर पूर्वीचा जर विधानसभेचा जर आपण काळ जर बघितला तर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटवला, धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटवला, मराठी आरक्षणाचा मुद्दा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पेटवण्याचं काम त्या ठिकाणी झालं. आणि अशा ह्याच्यामध्ये आता जर निवडणूक झाल्यानंतर जर आपण परिस्थिती जर बघितली की पुढं तर सगळं स्तुब्ध झालेलं आहे. कुठंच कोणाची कशाची चर्चा नाही, ना ओबीसीची आरक्षणाची चर्चा आहे, ना धनगर समाजाची, ना मराठी समाजाची. म्हणजे कुठंतरी वातावरण वेगळ्या दिशेकडे जायचा किंवा न्यायचा हा प्रयत्न ह्या सरकारच्या किंवा शासनाच्या माध्यमातून किंवा ह्या पक्षाच्या माध्यमातून होताना तुम्ही आपण सर्वजण बघतोय. आपण जर तालुक्यातला जर विचार केला, जर आपण बघितलं तर आपल्या तालुक्यात अशा कधीच गोष्टी झाल्या नाही. पण आपण मधल्या काळामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये नातेपुतेमध्ये एक थोडंसं एक वादावाद झाली, एक मित्रात व्यवहाराच्या ह्याच्यातनं ते वादावाद झाली. त्याला जातीवाद जर त्याला म्हणजे मुद्दा नातेपुत्यात आणायचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला की मराठा धनगर ही भांडणं तिथं लावायचा प्रयत्न केला. तुम्ही तुमच्या आमच्या समाजात किंवा वेगळ्या वेगळ्या समाजामध्ये एक तेढ निर्माण करायची हीच भूमिका ह्या लोकांची ही राहिलेली आहे. आणि ह्याला कुठंतर आपण जागं राहणं गरजेचं आहे. कुठंतर आपण विचार हा करणं भविष्यामध्ये करणं गरजेचं आहे. नाहीतर उद्याचा काळ निश्चितप्रमाणे आपल्या युवकांसाठी किंवा आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी निश्चितप्रमाणे भयंकर काळ हा आपल्याला बघावा या ठिकाणी लागणार आहे. आणि त्यामुळे आपण आत्ताच कुठंतरी सावध हे राहणं गरजेचं आहे. आज आपल्या तालुक्यामध्ये अनेक विकास कामाच्या गोष्टी झाल्या, सरकार मोर्चांपासून झाल्या, विजयदादांनी केल्या, रणजितदादांनी केल्या. आता आदरणीय आमदार साहेब या ठिकाणी, जानकर साहेब या ठिकाणी आमदार आहेत, ती आपल्याला या तालुक्यामध्ये विकासाच्या दृष्टीनं लोकांच्या अडीअडी सोडवण्याच्या दृष्टीनं ते निश्चितपणानं कटिबद्ध राहतील. जो आपण सर्वांनी त्यांच्यावर जो विश्वास हा ठेवलेला आहे तो निश्चितपणानं तो विश्वास सार्थ हा आपला होणार आहे. आणि नक्की त्यांच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये काम इथं होताना तुम्ही आपण बघणार आहे. मला आवर्जून या ठिकाणी युवकांना मला या ठिकाणी सांगायचं आहे की निवडणुकीच्या कालावधीमध्ये सातत्याने विचार केला सातत्याने प्रचार केला जायचा की आज 70 वर्षांमध्ये आपल्या गावामध्ये किंवा आपल्या तालुक्यामध्ये काय गोष्टी काय झालं हा सातत्यानं हा आपण प्रचार केला जायचा. तर आपण जर विचार केला, मी आता बाहेरच्या तालुक्यातलं इतर कुठलं सांगणार नाही, पण किंवा आपल्या तालुक्यातल्या इतर गावातलंही सांगणार नाही, पण आपल्या गावामध्ये म्हणजे मार्केटवाडी नुसत्या गावामध्ये जर आपण विचार केला तर आपल्या गावामध्ये जे पाणी पुरवठा योजना जी झाली ती पहिली पाणी पुरवठा योजना महाराष्ट्रातली जिल्ह्यातली पहिली पाणी पुरवठा योजना जी उभी. पूर्वी कशा असायच्या बाटक्या टाक्या असायच्या तिथं पाण्यावर जायचं, तर पहिली पाण्याची टाकी जी झाली ती आपली मार्केटवाडीतली पहिली पाण्याची टाकी. त्या काळामध्ये आदरणीय जिल्हा परिषद अध्यक्ष होते, दादा मंत्री होते आणि धैर्यशील भैया त्या ठिकाणी उपसभापती ते काम आपल्या तालुक्याचे पाहत होते. आणि त्यानंतर परत ग्रामपंचायत कार्यालय झालं, आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांची कामं त्या ठिकाणी झाली. म्हणजे असं कोणी म्हणणार नाही की तालुक्यामध्ये काहीच काय झालं नाही. तर असं मला एक ह्या गोष्टी कशासाठी सांगितल्या की आपल्या लक्षात ह्या गोष्टी काय आल्या पाहिजेत. हे गाव पूर्वीपासून म्हणजे विजयदादांच्या सरकार मोर्चांच्या काळामध्ये मार्केटमध्ये गाव हे कायम आमच्या म्हणजे आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे असायचं. पण नंतर मग एक वेगळा काळ येत गेला. तिथनं मग मार्केटवाडीत गावातलं 50-60 माठाच्या पुढं काय आम्ही कधी म्हणजे आम्हाला कधी मदत पडली नाही. ती साधी सरळ आहे. आता काय कारण स्पष्टपणे बोलायची सवय म्हणून स्पष्टपणे सांगतो. आणि तरी सुद्धा
एवढं असून सुद्धा आपले नेतृत्व आहे, आपले नेते मंडळी आहेत, विजयदादा त्यांचे सर्वच, मी नुसतं विजयदादांचं नाव घेणार नाही, पण त्यांच्याबरोबर आपल्या गावातले त्यांचे सहकारी असतील, तालुक्यातले त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा मिळून काम करणारे जे काही नेते मंडळी असतील, त्यांनी कधीही आपल्या गावामध्ये राजकारण कधी आणलं नाही. विकास काम आपल्या तालुक्याचा झाला पाहिजे, तालुक्याचा विकास हा आपला घडला पाहिजे, पुढच्या येणाऱ्या काळातल्या पिढीला त्याचा फायदा झाला पाहिजे, हीच भूमिका आजपर्यंत आपल्या सर्व नेते मंडळींनी घेतलेली आहे. आपल्या गावामध्ये अनेक दलित वस्तीची कामं असतील, जवळपास 20-25 लाखाची मधल्या काळामध्ये कामं झाली. त्यावेळेस आम्ही पंचायत समितीमध्ये आजी सकट आम्ही असताना आम्ही सर्व दलित वस्तीची कामं आम्ही त्या ठिकाणी वाटप करायचो. पण ते दलित वस्तीला सुद्धा असं नाही की गाव विरोध करतोय म्हणतात नाही, लोकसंख्येच्या आधारे तो निधी जो जिल्हा परिषद निधी द्यायचा 5 कोटी 7 कोटी, तो लोकसंख्येच्या आधारे त्या गावांना निधी त्या ठिकाणी दिला गेला जायचा. आणि आजी सकट आहे त्यांना म्हणजे माहिती आहे, अमित पाटील सरपंच होते बघा गावचे, मी त्यांना आम्ही फोन करून विचारायचो की बाबा तुमच्याकडे काय निधी, तुम्हाला काय निधी लागणार आहे का, काय योजना काय काय ते सांगा, हे असायचं. आणि अजय सकट आमच्यावर सदस्य म्हणून आम्ही एकत्र काम केलेलं आहे. जानकर साहेबांची यांचे सारखी सातत्यानं त्यांची चर्चा व्हायची आणि जानकर साहेबांचं नेहमी सातत्यानं त्यांना सांगणं असायचं की कुठल्याही चांगल्या कामामध्ये आपण काठी घालू नये आणि विकास चांगला होत असेल, काम चांगले होत असेल तर तुम्ही सर्वांनी मिळून एकत्र तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं आपण काम या ठिकाणी